विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचं स्वागत. आपण फिजिक्स विषयाच्या BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. ठीक आहे. आजचा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 4. या व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत ते असे. पहिला पॉइंट आहे हुक्स लॉ. त्याचबरोबर दुसरा पॉइंट मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी अँड इट्स टाइप्स. म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय आणि त्याचे किती टाइप्स आहेत त्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू. तर हुक्स लॉ म्हणजे काय? एखाद्या मटेरियल बॉडीवरती जर आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला तर त्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होतो, बरोबर. तर त्या स्ट्रेसमुळं ती जी बॉडी आहे त्या बॉडीचं डायमेन्शन चेंज होतं, म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रेन प्रोड्यूस झालं. तर हुक्स लॉचं म्हणणं काय आहे की एखाद्या मटेरियल बॉडीमध्ये जितका स्ट्रेस डेव्हलप झालं तो स्ट्रेस डायरेक्टली प्रपोर्शनल असतं स्ट्रेनच्या. म्हणजे जितका स्ट्रेस वाढला तितकाच स्ट्रेन सुद्धा वाढणार. त्यालाच आपण हुक्स लॉ असं म्हणतो. त्याचं स्टेटमेंट असं दिलेलं आहे. इट स्टेट्स दॅट अंडर द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे. दॅट इज स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ओके. आता ह्या ठिकाणी एक सेंटेन्स आलेला आहे मुलांनो, इलास्टिक लिमिट. आता इलास्टिक लिमिट म्हणजे काय तर बघा, द लिमिट अप टू विच द बॉडी रिगेन ओरिजिनल कॉन्फिगरेशन कम्प्लिटली ऑन रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड इलास्टिक लिमिट. म्हणजे एखाद्या बॉडीवरचा डिफॉर्मिंग फोर्स आपण रिमूव्ह केला तर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल कॉन्फिगरेशनमध्ये कम्प्लिटली जायला पाहिजे. त्याला आपण इलास्टिक लिमिट असं म्हणतो. क्लिअर? ओके. आता समजा आपण हा प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केला तर काय येईल? स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्ट्रेन. आता ई काय आहे? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, आणि त्याला म्हणतो आपण मुलांनो इलास्टिक कॉन्स्टंट किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर काय करणार? ह्या ईला इथेच ठेवूया आणि स्ट्रेन जे आहे ते स्ट्रेसच्या डिव्हायडेशनमध्ये घेऊन घेऊ. तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके. ठीक आहे. SI युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपण ह्या फॉर्म्युल्यावरून युनिट फाइंड आउट केलेला आहे. स्ट्रेसचं युनिट असते न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं, म्हणून मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं जे युनिट आहे जे स्ट्रेसचं आहे तेच असणार. ठीक आहे. CGS युनिट काय येईल? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. ओके. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिपेंड अपॉन द नेचर ऑफ मटेरियल. म्हणजे मटेरियल चेंज झालं तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार. जसं की आपण कॉपर घेतला, कॉपरची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वेगळी, किंवा आयरन घेतलं, आयरनची इलास्टिसिटी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वेगळी, किंवा अजून आपण वेगळ्या प्रकारचं मटेरियल त्या ठिकाणी घेतलं तर त्याची मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी वेगळी. म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जे आहे ते मटेरियलच्या नेचरवर डिपेंड असतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इंडिपेंडंट ऑफ डायमेन्शन्स. म्हणजे त्या मटेरियलचं डायमेन्शन्स कसं आहे, किंवा त्याची लेंथ किती आहे, त्याचा एरिया कसा आहे, किंवा त्याचं व्हॉल्यूम किती आहे, त्या गोष्टीवरती मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू डिपेंड नसते. ठीक आहे. तर हे झालं व्हॉट इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि हुक्स लॉ. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. चला नेक्स्ट, टाइप्स ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे 3 टाईप आहे. ठीक आहे. ते कोणकोणते तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि शियर मॉड्युलस. त्यालाच आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर हे सर्व जे टाइप्स आहेत मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे ते आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर पहिलं टाइप आहे यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी.
पहिल्यांदा डेफिनेशन पाहू. अंडर द इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन is called Young's modulus of elasticity. That is, Young's modulus is equal to longitudinal stress divided by longitudinal strain. आता longitudinal stress काय आहे तर या ठिकाणी दिलंय आपण फोर्स अपॉन एरिया. हे आपण ऑलरेडी मागील व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलं आहे. जर ते तुम्ही व्हिडिओज पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन ते सर्व व्हिडिओज पाहून घ्यावेत, जेणेकरून तुम्हाला जे आपण या ठिकाणी टर्म्स यूज करत आहोत ते काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय आहे? फोर्स अपॉन एरिया. त्याला आपण एफ अपॉन एने रिप्रेझेंट करतो. आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन जे आहे त्याला आपण डेल्टा एल अपॉन एल ने रिप्रेझेंट करतो. आता हे डेल्टा एल अपॉन एल काय आहे? कन्सिडर करू की या ठिकाणी एक रॉड आहे आपल्याकडे किंवा एक वायर आहे, त्याची लेंथ एल आहे आणि क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे आणि त्याला आपण एक रिजिड सपोर्टने या ठिकाणी हँग केलेला आहे. समजा आपण ह्या वायरच्या परपेंडिक्युलर डायरेक्शननी डाऊनवर्ड फोर्स अप्लाय केला किंवा या ठिकाणी आपण वेट अटॅच केलो तर काय होईल? ही जी वायर आहे त्या वायरचे या ठिकाणी डायमेन्शन चेंज होतील, म्हणजे त्याची लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होईल. आता ओरिजिनल लेंथ त्याची कॅपिटल एल इतकी होती, लोड अटॅच केल्यामुळं त्याची लेंथ डेल्टा एल ने ह्या ठिकाणी वाढलेली आहे. ठीक आहे. तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा फॉर्म्युला असतो चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ. तर लेंथ चेंज किती झाली? डेल्टा एल इतकी. आणि ओरिजिनल लेंथ किती आहे? कॅपिटल एल. तर ह्या ठिकाणी या यंग्स मॉड्युलसला आपण कॅपिटल वाय ने रिप्रेझेंट करतो इज इक्वल टू एफ अपॉन ए डिवायडेड बाय डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू, याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळेल एफ अपॉन ए इंटू एल अपॉन डेल्टा एल. तर यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय मिळालं? एफ इंटू एल डिवायडेड बाय ए इंटू डेल्टा एल. ओके. चल पुढे. समजा जे आपण या ठिकाणी वायर घेतलेली आहे त्याची रेडियस आर आहे समजा, तर त्याचा जो एरिया आहे तो किती असणार? पाय आर स्क्वेअर. आणि जो आपण लोड अटॅच करतोय त्या ठिकाणी तो किती आहे? एम जी इतका आहे. तर जे यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल? एफच्या ठिकाणी एम जी पुट करा आणि एच्या ठिकाणी पाय आर स्क्वेअर. तर वाय इज इक्वल टू एम जी एल अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू डेल्टा एल. ओके. यामध्ये एम काय आहे? जे आपण लोड अटॅच केलेला आहे त्याचं मास, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ऑन द सरफेस ऑफ अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि एल काय आहे? लेंथ ऑफ वायर. पाय कॉन्स्टंट असते ऑलरेडी आपण आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. आर काय आहे? रेडियस ऑफ वायर. आणि डेल्टा एल चेंज इन लेंथ ऑफ दॅट वायर. ठीक आहे. आता यंग्स मॉड्युलस वर रिलेटेड काही की पॉइंट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. वाय डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ मटेरियल. बरोबर. मटेरियल कसं आहे त्याच्यावर वायची व्हॅल्यू ठरते. ठीक आहे. जर मटेरियल या ठिकाणी कॉपरचं असेल तर त्याचा यंग्स मॉड्युलस वेगळा. मटेरियल समजा रबर असेल तर त्याचं यंग्स मॉड्युलस वेगळं. मटेरियल स्टील असेल तर त्याचं यंग्स मॉड्युलस वेगळं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, वाय इज इंडिपेंडेंट ऑफ डायमेन्शन्स. म्हणजे त्याची त्या मटेरियलची लेंथ किती आहे किंवा त्याचा एरिया किती आहे किंवा त्याचं व्हॉल्यूम किती आहे ह्याच्यावरती यंग्स मॉड्युलसच्या व्हॅल्यू डिपेंड नसतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, फॉर परफेक्टली रिजिड बॉडी यंग्स मॉड्युलस इज इन्फिनिटी. कसं? आता एखादी रिजिड बॉडी जर असेल त्या बॉडीवरती आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला तर त्याची लेंथ चेंज होईल का? नाही होणार, कारण का बॉडी कशी आहे? रिजिड आहे. म्हणून डेल्टा एल इज इक्वल टू 0 येणार. तर यंग्स मॉड्युलस वाय इज इक्वल टू एफ एल अपॉन ए इंटू डेल्टा एल असं फॉर्म्युला आहे. डेल्टा एलची व्हॅल्यू जर या ठिकाणी 0 पुट केली तर आपल्याला वाय इज इक्वल टू इन्फिनिटी मिळते. म्हणून परफेक्टली रिजिड बॉडीसाठी यंग्स मॉड्युलस इन्फिनिटी आहे. व्हॅल्यू ऑफ वाय डिक्रीजेस ॲज राईज इन टेम्परेचर. म्हणजे जर आपण टेम्परेचर वाढवलं तर यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू डिक्रीज होते, किंवा ह्याच्या उलटं टेम्परेचर कमी केलं
तर यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू इन्क्रीज होते. ठीक आहे. तर हे आहे यंग्स मॉड्युलस म्हणजे काय आणि त्याचे की पॉइंट्स. नेक्स्ट टाईप आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. त्याला आपण कॅपिटल बी किंवा के न रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय ते पाहूया. अंडर द इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन is known as bulk modulus of elasticity. That is, bulk modulus is equal to volume stress upon volume strain. व्हॉल्यूम स्ट्रेसला आपण नॉर्मल स्ट्रेस सुद्धा म्हणतो. कारण का ह्या ठिकाणी एक आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे. समजा हा एक बलून आहे. ठीक आहे. ह्या बलूनला आपण ऑल साइडने ह्या ठिकाणी डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करत आहोत. म्हणजे हे जे फोर्स आहे ते त्या बलूनच्या सरफेसला नॉर्मल आहे. ठीक आहे. म्हणून व्हॉल्यूम स्ट्रेसला आपण नॉर्मल स्ट्रेस सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता स्ट्रेस कोणताही असू द्या, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असू द्या, व्हॉल्यूम स्ट्रेस असू द्या किंवा आता पुढे येईल शियर स्ट्रेस, त्या सर्वांचं सगळ्यांचं फॉर्म्युला फोर्स अपॉन एरियाच येणार आहे. ठीक आहे. फोर्स अपॉन एरिया डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेनला मी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे मुलांनो मायनस डेल्टा व्ही अपॉन व्ही. आता ही टर्म कशी आली? व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम याचा रेशो. आता कशा पद्धतीने याला डिफाईन करायचं? एक बलून आहे. ह्या बलूनला आपण नॉर्मल डायरेक्शननी फोर्स अप्लाय करत आहोत. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल? ह्या बलूनचा व्हॉल्यूम चेंज होईल. कन्सिडर करू की तो कितीनं चेंज झाला? डेल्टा व्हीनी चेंज झाला. बरोबर आहे की नाही? आणि त्याचं ओरिजिनल व्हॉल्यूम किती होतं? व्ही होतं. तर व्हॉल्यूम स्ट्रेन मीन्स काय? चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज किती झाला? डेल्टा व्ही. आणि ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे? व्ही. आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन आपण कशामुळे घेतलेला आहे? तर ह्या ठिकाणी जे आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्याचं व्हॉल्यूम या ठिकाणी डिक्रीज होत आहे म्हणून आपण निगेटिव्ह साईन घेतले. इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू मायनस व्ही अपॉन डेल्टा व्ही इज इक्वल टू. आता आपण फक्त बल्क मॉड्युलस या केससाठी फोर्स अपॉन एरियाला आपण प्रेशर कन्सिडर करणार आहोत. कारण का ह्या बलूनच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे आपण प्रेशर दाबतोय त्याला. बरोबर आहे की नाही? प्रेशर अप्लाय करतोय. म्हणून फोर्स अपॉन एरिया म्हणजे या ठिकाणी प्रेशर इनटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय डेल्टा व्ही. निगेटिव्ह साईनला निगेटिव्ह. तर बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा आपल्याला फॉर्म्युला मिळेल मायनस पी व्ही अपॉन डेल्टा व्ही. निगेटिव्ह साइन शोज दॅट द इन्क्रीज इन प्रेशर कॉजेस द डिक्रीज इन व्हॉल्यूम. ठीक आहे. आता ह्याच्यावरचे की पॉइंट्स पाहू. द व्हॅल्यू ऑफ के फॉर परफेक्टली रिजिड बॉडी इज इन्फिनिटी. सेम तसंच याचं रिझन पण या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर परफेक्टली रिजिड बॉडी डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. कारण का बॉडी रिजिड आहे. किती फोर्स अप्लाय केला तर त्याचं व्हॉल्यूम मात्र चेंज होणार नाही. म्हणून के ची व्हॅल्यू आपल्याला इन्फिनिटी मिळेल. म्हणून परफेक्टली रिजिड बॉडीसाठी के काय आहे? इन्फिनिटी. नेक्स्ट बल्क मॉड्युलस फॉर आयडियल लिक्विड इज इन्फिनिटी. म्हणजे आयडियल लिक्विडसाठी बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. आता बल्क मॉड्युलस वरतीच डिपेंड असणारी एक डेफिनेशन आपल्याकडे आहे कॉम्प्रेसिबिलिटी. ठीक आहे. कॉम्प्रेसिबिलिटी मीन्स काय? द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज कॉल्ड कॉम्प्रेसिबिलिटी. ठीक आहे. फक्त बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं या ठिकाणी रेसिप्रोकल घेऊन टाका, आपल्याला कॉम्प्रेसिबिलिटी मिळून जाईल. तर कॉम्प्रेसिबिलिटी इज इक्वल टू 1 अपॉन बल्क मॉड्युलस इज इक्वल टू 1 अपॉन के. के ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इज इक्वल टू 1 अपॉन मायनस पी व्ही डिवायडेड बाय डेल्टा व्ही इज इक्वल टू डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटर होईल. काय येणार? इज इक्वल टू मायनस डेल्टा व्ही अपॉन पी व्ही. याचं एसआय युनिट काय होईल? हो, जे बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं युनिट आहे त्याचं रिव्हर्स करून टाका. बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं एसआय युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर कॉम्प्रेसिबिलिटीचं एसआय युनिट येईल मीटर स्क्वेअर पर न्यूटन. ठीक आहे. ओके. आता तिसरं टाईप आपण पाहूया मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं. ते आहे शियर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा त्याला आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि त्याला आपण इटा या लेटरने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर काय आहे शियर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी? अंडर द इलास्टिक लिमिट द रेशिओ ऑफ शियर स्ट्रेस टू शियर स्ट्रेन इज नोन ॲज शियर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी.
आता शियर स्ट्रेस काय आहे किंवा शियर स्ट्रेन काय आहे हे सर्व आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. जर ते पाहिलं नसेल तर तुम्ही ते पाहून घ्यावेत. ठीक आहे. दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज इक्वल टू काय येणार, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. आता शियर स्ट्रेस म्हणजे काय, मी तुम्हाला मगाशी म्हणलेलं आहे, ज्या ठिकाणी स्ट्रेस आलं त्याचा फॉर्म्युला सेम असतो, फोर्स अपॉन एरिया. आता शियर स्ट्रेन म्हणजे काय तर ह्या डायग्रामवरून आपण समजून घेऊया. कन्सिडर करू की एक क्युबिकल बॉडी आपल्याकडे आहे, त्याची लेंथ एल आहे, म्हणजे ऑल फेसेसची लेंथ जी आहे ती एल इतकी आहे. बॉटम फेसला आपण या ठिकाणी फिक्स करूया आणि अप्पर सरफेसला आपण या ठिकाणी एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय करणार आहोत, एफ. ठीक आहे. आता काय होईल, ज्यावेळेस आपण अप्पर सरफेसला टँजेन्शियल फोर्स अप्लाय करू त्यावेळेस हा जो ए पॉइंट आहे तो डिस्प्लेस होईल ए डॅशला आणि बी पॉइंट आहे तो डिस्प्लेस होईल बी डॅशला. म्हणजे हा वरचा सरफेस जो आहे ना तो अशा पद्धतीने डिस्प्लेस होईल. ह्या ठिकाणी आपण ऑरेंज कलरमध्ये एक नवीन ह्या ठिकाणी डॅश 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 करून ड्रॉ केलेला आहे. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल आपण टँजेन्शियली फोर्स अप्लाय केल्यामुळे. आता ह्या ठिकाणी हा जो प्लेन आहे किंवा हा जो सरफेस आहे तो डिस्प्लेस झाला अशा पद्धतीने, तो थीटा इतक्या अँगलने डिस्प्लेस झाला. तर थीटा काय आहे या ठिकाणी, अँगल ऑफ शियर. ठीक आहे. किंवा तो किती शियर झाला, थीटा इतका. तर आपल्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिता येईल. शियर मॉड्युलसला आपण शियर स्ट्रेसला आपण एफ अपॉन ए लिहितो. शियर स्ट्रेन, आता शियर किती झाला, थीटा इतका, तर डिवाइडेड बाय शियर स्ट्रेन किती आहे, थीटा, इज इक्वल टू एफ अपॉन ए थीटा. त्याचे की पॉइंट्स, एसआय युनिट ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फॉर आयडियल लिक्विड इज 0. कारण का, आयडियल लिक्विडमध्ये कुठल्याही प्रकारचा टँजेन्शियल फोर्स प्रेझेंट नसतो, म्हणून फोर्स इज इक्वल टू 0 झालं तर इटाची व्हॅल्यू सुद्धा काय येणार, 0 अपॉन ए थीटा मीन्स काय, 0. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट आहे इटा इज लेस दॅन वाय, म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटीची व्हॅल्यू ही यंग्स मॉड्युलसपेक्षा कमी असते. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हुक्स लॉ म्हणजे काय, त्याचबरोबर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय आणि त्याचे 3 टाइप्स, यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि शियर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी डिटेलमध्ये या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण बेनिफिट होईल. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. चला तर मग, थँक्यू.